दरवाजा उघडल्यावरती श्रीषा एवढी खुश झाली होती, कारण का आजी आली होती आज मुंबईवरून, आणि तेही एका स्पेशल कारणासाठी. कारण का उद्या दुसऱ्या दिवशी म्हणजे नेक्स्ट डेला श्रीषाचा बड्डे होता, त्यामुळे ती आदल्या दिवशी आली होती. तर बघा, तिला बघून एवढी खुश झाली की पळतच तिच्याकडे गेली ती. आता मम्मी आल्यामुळे आम्ही रिलॅक्स झालो होतो, कारण का आम्हाला ना बड्डेची तयारी करायची होती. त्यामुळे श्रीषाला घरी सोडलं आणि आम्ही तिघेजण थोडी शॉपिंग करून आलो. आणि मला वाटलं श्रीषा झोपली असेल, पण 11 वाजले तरी ती बघा कशी वाट बघत होती. मग लगेचच मी आहे ना श्रीषाच्या पप्पांना सांगितलं की तुम्ही ना खालून येता येताना पेस्ट्री घेऊन या, श्रीषा जागीच आहे. तर मग आम्ही ना छोटंसं सेलिब्रेशन केलं. थोडं लवकर केलं, कारण का 12 वाजेपर्यंत मुलं एवढ्या वेळ जागे राहत नाही. म्हटलं आपण थोडं मग मुलं जागे आहे तोपर्यंत छोटंसं सेलिब्रेशन करूया. आणि पेस्ट्री आणली आहेत, आणि हीच लाडू आहे ना सगळ्यांना. आधी पहिला दादाला चारलं केक, त्यानंतर पप्पांना, आजीला, मम्माला, आणि नेक्स्ट डे श्रीषाला मस्तपैकी छान अशी आंघोळ घातली. न्यू तिला फ्रॉक घातला जो आजीने घेतला होता, आणि त्यानंतर आजीने तिला छान असं ओवाळलं. त्यानंतर आहे ना पिता दिदी आली होती. डेकोरेशन करायची जबाबदारी तिची होती, आणि त्या पिता दिदी आल्यावरती आम्ही सगळ्यांनी मिळून छान मटर पनीर, चपाती, श्रीखंड असं जेवण केलं. आणि बड्डे पार्टीसाठी इडली चटणीचा मेन्यू होता. लास्ट टाईम स्वरूपच्या बड्डेसाठी मी पावभाजी केली होती, आणि मला इडली चटणीपेक्षा पावभाजी आहे ना करणं खूप इझी पडलं. इडली चटणीला ना 2 दिवस आणि बराच वेळ लागला. काकूंनी चटणी केली होती, आणि मुलांनी इथे छान असं डेकोरेशन केलं होतं. तर मुलांची इथे डेकोरेशन करायची थोडीशी हटके स्टाईल होती, आणि ती स्वरूपला देखील करायची होती. बघा, असं उचलून घेऊन त्याला बलून्स लावायचे होते. आणि डेकोरेशन झाल्यावरती आजीनी आणि सगळ्यांनी तिला छान ओवाळलं. फुल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, आणि सगळ्यांनी छान फोटो काढून मस्तपैकी इडली चटणी खाल्ली.